नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहोत. आज दिनांक 6 ऑगस्ट 2026. आज आपला आहे 27वा दिवस. आपण बघत असतो MPSC ग्रुप सी आणि पोलीस भरती 2026साठी लेखी परीक्षेचं प्रिपरेशन. आपला पॅटर्न असतो सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. आपण आपल्या पेपरनुसार वस्तुनिष्ठ प्रश्न घेत असतो. या 5 टॉपिकवर आधारित 25 पैकी किती मार्क मिळतात ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवतात आणि आज तुम्ही काय शिकलात ते पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपलं मिशन आहे सरकारीनोकरी.com. आपल्या लेक्चरचा टाईम आहे यूट्यूब चॅनलवरती, द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती दररोज संध्याकाळी 5 वाजता. तर चला, आज कोणताही वेळ न वाया घालवता आज आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया. पहिला प्रश्न आहे, एक रक्कम साध्या व्याजाने सिंपल इंटरेस्टमध्ये 8 वर्षात दुप्पट होते तर वार्षिक व्याजदर किती? 10%, 12.5, 15, 20%. तर रक्कम काय झाली पाहिजे? दुप्पट झाली पाहिजे. त्यामुळं काय आहे, पहिलं एक लक्षात राहू द्या, साधे व्याज इक्वल टू प्रिन्सिपल अमाऊंट, म्हणजे ही इक्वल आहे. तर फॉर्म्युला काय वापरणार आपण? SI इक्वल टू PRT इंटू 100. SI काय? PA इक्वल टू P इंटू R इंटू T काय दिलेला आहे? 8 वर्ष इंटू 100. PP कॅन्सल आउट. आपल्याला R काढायचं आहे मित्रांनो. R इक्वल टू 100/T, 100/8. 8 भाग दिला, 8 1 8, 2 उरले, 8 2 16, 4 उरले, भाग जात नाही त्यामुळे पॉईंट दिला, 8 पंचे 40 म्हणजे 12.5% आपलं उत्तर येणार आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार. मित्रांनो, आणखीन याच्यामध्ये एक सोपी ट्रिक आहे. जर साधं व्याज आहे आणि ते जर दुप्पट होत असेल तर त्यासाठी एक सोपा फॉर्म्युला आहे आणि त्यात जर आपल्याला रेट विचारलेला आहे, रेट विचारू, टाईम विचारू, तर काय करायचं? 100/R करायचं. त्यावेळेस आपल्याला काय भेटणार? इयर भेटणार. हा एक फॉर्म्युला. इयर काढायला विचारला असेल तर हा एक फॉर्म्युला. आणि जर आपल्याला रेट दिला असेल काढायला तर त्यावेळेस काय येईल? R इक्वल टू 100/टाईम येईल. हा दुसरा फॉर्म्युला. या PRT मधूनच काढलेले फॉर्म्युले. हा शॉर्टकट एवढी व्हॅल्यू पुट करायची आणि तुमचा आन्सर आपल्याला भेटून जाणार. हे बघा, 100/8 वर्ष टाकला तर 12.5% आपलं उत्तर आलेलं. पुढचा प्रश्न, एक विशेषिक सांकेतिक पद्धतीत शब्द त्यातील अक्षरांच्या संख्येवर आधारित असतो तर रेल्वे या शब्दात किती अक्षरं आहेत? रेल्वेच्या 6 7 8 9. रेल्वेत किती अक्षर आहेत? 1 2 3 4 5 6 7. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी 7 आपलं योग्य उत्तर असणार आहे. कळलं सगळ्यांना? भारतीय रेल्वेचे साऊथ वेस्टर्न रेल्वे म्हणजे दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कुठे आहे? बेंगळूर, म्हैसूर, हुबळी, चेन्नई. तर भारतीय साऊथ वेस्टर्नचं कुठं आहे? हुबळी. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता हुबळी कुठे आहे मित्रांनो? तर कर्नाटक राज्यामध्ये. या विभागाची स्थापना कधी झाली होती? 1 एप्रिल 2003 रोजी स्थापना झाली होती. पुढील मालिकेतील मिसिंग टर्म शोधायची. ACE, BD,
CEG DFG. आता पुढलं शोधायचे. आता बघा ABCDFCEGDFH. आता पुढली शोधायची आहे ABCD, म्हणजे ई येणार आहे, याच्यातला डी ऑप्शन कॅन्सल झालेला आहे. CDEF काय येणार आहे, जी येईल. तर जी दुसरा कोणता आहे, हा बी कॅन्सल झाला. EFGHI हा कॅन्सल झाला आणि ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भारतात वस्तू आणि सेवा कर कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर भारतात वस्तू आणि सेवा कर 2015, 2016, 2017 या 2018. तर भारतात वस्तू सेवा कर कधी लागू करण्यात आला? 2017 मध्ये. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. 2017 मध्ये कधी? 1 जुलै 2017. वन नेशन वन टॅक्स. आता याची घटना दुरुस्ती किती होती मित्रांनो? 101 घटना दुरुस्ती. कलम कोणता आहे मित्रांनो? कलम आहे 279(1). एक देश एक कर. हे काय याचं विद्रोह वाक्य. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी वेगळी संख्या ऑड वन आउट ओळखा. 8, 27, 64, 125, 150. तर कोणती मित्रांनो? तर संख्या आहे 150. का ते सांगतो. 8 हा 2चा क्यूब आहे, 27 हा 3चा क्यूब आहे, 64 हा 4चा क्यूब आहे, 125 हा 5चा क्यूब आहे आणि 150 जो आहे तो कोणाचाच क्यूब नाही. चाच क्यूब पूर्ण संख्या नाही. राहील लक्षात? पुढचा प्रश्न, एक माणूस आहे, तो 10 किलोमीटर उत्तरेला चालतो, त्यानंतर उजवीकडून वळून 5 किलोमीटर चालतो, पुन्हा उजवीकडे वळतो, 10 किलोमीटर चालतो. आता तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे? 5 किलोमीटर पूर्व, 5 किलोमीटर पश्चिम, 10 किलोमीटर उत्तर, 10 किलोमीटर दक्षिण. आता हा एक माणूस आहे मित्रांनो, बघा तो उत्तरेला 10 किलोमीटर चाललेला आहे, ही उत्तर आहे. नंतर तो त्या उजव्या साईडला वळतो, उजव्या बाजूला वळतो त्याच्या, तर तो 5 किलोमीटर चालतो. त्याच्यानंतर तो पुन्हा उजवीकडे वळतो, 10 किलोमीटर चालत येतो. तर विचारलेलं आहे त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणापासूनचे त्याचे अंतर किती, म्हणजे सुरुवातीच्या ठिकाणापासूनचे त्याचा अंतर तो कोणत्या दिशेला उभा आहे? पूर्व दिशेला उभा आहे. ही समजली पहिली. ही झाली उत्तर, ही झाली पूर्व, ही झाली पश्चिम आणि ही झाली दक्षिण. तो आता कोणत्या दिशेला उभा आहे? पूर्व दिशेला उभा आहे. पण किती किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो? तो किती किलोमीटर उजव्या बाजूला चालला होता? तर 5 किलोमीटर. त्यामुळे हे डिस्टन्स किती असणार आहे? 5 किलोमीटर. 5 किलोमीटर पूर्व. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. अर्थशास्त्रात GDPचा पूर्ण अर्थ काय? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, जनरल डोमेस्टिक प्राईस, ग्रॉस डेव्हलपमेंट प्लॅन आणि ग्लोबल डेव्हलपमेंट प्रोडक्ट. तर GDPचा लॉंग फॉर्म आहे मित्रांनो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. ओके. ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती आहे मित्रांनो? सिडनी, मेलबर्न, कॅनबेरा, ब्रिस्बेन. तर कोणती आहे? कॅनबेरा. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे.
आत्तापर्यंत मागच्या पेपरमध्ये विचारलेल्या राजधान्यांचं कोणकोणत्या देशाची राजधानी विचारलेली आहे? ऑस्ट्रेलियाची विचारलेली होती, अमेरिकेची विचारलेली आहे. अमेरिकेची न्यूयॉर्क नाही, वॉशिंग्टन DC. कॅनडाची विचारलेली आहे ओटावा, आणि जपानची विचारलेली आहे टोकियो. राहील लक्षात. वॉशिंग्टन DC. पुढचा प्रश्न, इयत्ता एक्स म्हणजे इयत्ता 10वीमध्ये 20 मुले आणि 25 मुले आहेत, तर इयत्ता एक्स मध्ये एकूण किती विद्यार्थी? एकदम सोपं उत्तर मित्रांनो. आपल्याला बेरीज करायची. 20 + 25 किती होतात? 45. ऑप्शन क्रमांक किती आहे मित्रांनो? C आहे. ऑप्शन क्रमांक C आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, जर साइन थिटा 3/5 आहे तर थिटा हा ॲक्च्युअल अँगल असेल तर कॉस थिटाचे मूल्य किती? मित्रांनो, आता तुम्हाला साइन थिटा वाटेल, कॉस थिटा वाटेल, एक मोठं फॉर्म्युला असा वाटेल. पण जर तुमचा एक जर फॉर्म्युला लक्षात असेल, त्रिकोणमितीचं सूत्र कोणतं? त्रिकोणमितीचे सूत्र जर तुमच्या लक्षात असेल, त्रिकोणमितीचे सूत्र काय मित्रांनो? ते आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. थोडक्यात आपल्याला काय विचारलेलं आहे? कॉस थिटाचं मूल्य काढा. कॉस थिटा काढायचा म्हटलं तर कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 - साइन स्क्वेअर थिटा. आता कॉस थिटा विचारलेला आहे त्यांनी. कॉस थिटा इक्वल टू √1 - साइन स्क्वेअर थिटा. आता सरळ सरळ व्हॅल्यू पुट करा मित्रांनो. एक तशीचे साइन थिटाची किती व्हॅल्यू आहे? 3 आणि 5 त्याचा स्क्वेअर, त्याचं काय येणार आहे? 1, 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25. सरळ सरळ छेदसारखे करायचे म्हटलं तर याला डायरेक्ट गुणायचं. 25 × 25, 25मधून 9 गेले, किती राहिले? 16 आणि भागिले 25. 25चा 16चा स्क्वेअर रूट काय आहे? 4. स्क्वेअर रूट काय आहे? 4 आणि 5चा 25चा किती? 5. 4 × 5 उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक A आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. समजलं? चला, एका वर्गातील मुला-मुलींचे प्रमाण 3/5 आहे. जर वर्गात 15 मुले असतील तर वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती? 24, 25, 30 आणि 40. किती आहे? मी तुम्हाला सांगितलं प्रमाण दिलं असेल, जर त्याची संख्या दिली असेल, मुलांचं प्रमाण किती आहे? 3 आहे, पण मुलांची संख्या दिली आहे 15, तर काय करायचं? 15/3. किती आला? एक मुलगा. 3×5 = 15. एक आला. आता टोटल प्रमाण किती आहे? 8. 8 × 5 करायचं. 8×5 = 40. टोटल संख्या म्हणजे जे पटावर मुले आहेत विद्यार्थी, त्यांची संख्या मिळणार आहे मुला-मुलींची. आता जर सगळे 40 आहेत तर मुलींची किती असणार आहे मित्रांनो? मुले असणार आहे, मुलं जर 15 आहेत तर मुली किती असणार आहे? मुली असणार आहे 25. त्यामुळे ऑप्शन क्रमांक D आपलं योग्य उत्तर असणार आहे. 40 विद्यार्थ्यांच्या वर्गात मिनेचा क्रमांक 9वा आहे, तिचा खालून क्रमांक कितवा? 30, 31, 33, 32. जर असा प्रश्न विचारलेला असेल तर खालून क्रमांक कितवा किंवा वरून क्रमांक कितवा, तर एकच. खालून विचारू द्या या वरून विचारू द्या. खालून या वरून क्रमांक विचारू द्या,
तर त्याचा फॉर्म्युला एकच आहे मित्रांनो. एकूण संख्या दिलेली आपल्याला, एकूण संख्या, तिचा जो वरून क्रमांक हा जर वरून विचारला खालून विचारला तर वरून क्रमांक, आणि वरून विचारला असेल तर खालून क्रमांक घ्यायचा असतो. फक्त उलटं करायचं. इथलं जे काय असणार आहे उलटं असणार आहे. +1. आपल्याला काय विचारलेलं आहे, खालून विचारलेलं आहे, त्यामुळे आपला खालूनचा येणार आहे. एकूण संख्या आहे 40, वरून क्रमांक आहे 9 +1. किती उत्तर येतं? 40 आणि 31, 31 आणि 1 32. किती आलं? 32वा क्रमांक तिचा असणार आहे. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, 10,000 वर 10% वार्षिक दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. तर चक्रवाढ व्याज पद्धतीने काढायचं आहे 2100, 2000, 2200, 1900. तर फॉर्म्युला आहे चक्रवाढ व्याजचा फॉर्म्युला आहे P ब्रॅकेट 1 + R / 100 × N. आपल्याला P दिलेली, प्रिन्सिपल अमाऊंट किती दिलेली 10,000. एक रेट किती दिलेला आहे 10% / 100. किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. छेद सारखा करायचा आहे. 100, 100 आणि 110, 110 भागिले 100. 10,000 भागिले 110 भागिले 100 चा स्क्वेअर. ते जर केलं तर 10,000 चा 1.10 चा वर्ग. 11चा वर्ग किती मित्रांनो? 121. 10,000 × 121 म्हणजे 1.21. 2 शून्य आहे, 2 पॉईंट नंतर डेसिमल आहे, तर ते. तर याचा जर गुणाकार केला 121चा तर 12,100 येणार आहे. 12,100 किती डेसिमल नंतर आहे? 12,100 इंटू इतकं येणार आहे, 2 डेसिमल येणार आहे. उत्तर किती येणार? 12,100. 12,100 मधून काय करणार तुम्ही? 10,000 मायनस करणार. 10,000 जर मायनस केले तर किती उरतात? 2100. त्यामुळे चक्रवाढ व्याज किती येणार मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार. आणखीन एक दुसरा प्रश्न आहे त्याच्यातच. हे बघा, 10,000 आहे. 10,000साठी 10%. 10,000वर 10% किती येणार आहे मित्रांनो? ते येणार आहे 1000. 1000 झालं. त्यावेळेस किती येणार आहे? 11,000. टोटल किती झालं? 11,000. त्याच्यावर पुन्हा 10% करा. 10% म्हणजे किती? 1100 रुपये. 1100 आणि या दोघांची ॲडिशन करा, बेरीज करा. 1000 + 1100 किती होणार आहे? 2100. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 2100. चला, 12, 18, 24 यांचा LCM काढा. 36, 72, 96, 144. सगळ्यात जवळची संख्या भागिले पाहिजेत. 12, 18 आणि 24 कोणती येणार आहे? 22. 24 त्रिक 72, 18 चौक 72, 12 सक 72. भारतातील कोणते शहर भारतात सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? हैदराबाद, पुणे, बँगलोर, चेन्नई. तर कोणते? बँगलोर. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? मुंबई पुणे, नागपूर मुंबई, नाशिक पुणे, नागपूर गोवा. तर कोणत्या? नागपूर मुंबई या 2 शहरांना जोडतो. त्याची लांबी जर विचारली तर ती किती मित्रांनो? 701 किलोमीटर. पुढचा प्रश्न, ॲम्पियरचे SI एकक कशाशी
मोजमाप करण्यासाठी वापरले जाते. तर विद्युत भार, विद्युत प्रवाह, विद्युत विभव आणि रोध म्हणजे करंटचे SI युनिट काय मित्रांनो, ॲम्पियर आहे. त्यामुळे त्याला काय काय म्हणतात, विद्युत प्रवाह. ऑप्शन क्रमांक बी हे काय असणार आहे, ॲम्पियर असणार आहे. विद्युत भारचा असणार आहे मित्रांनो तो कुलोम असणार आहे. आणि विद्युत विभवचा व्होल्टेज असणार आहे आणि रोधचा रेजिस्टन्सचा ओम असणार आहे. आता रोख राखीव प्रमाण CRR म्हणजे काय, बँकांनी ठेवीसाठी सरकारी रोख्यात गुंतवणार लागणारा बँकांना ठेवीपैकी RBIकडे सरकारी रोख स्वरूपात ठेवणार लागणारा हिस्सा, RBIकडे कर्ज देताना आकारत असलेला व्याजदर, बँकांना एकमेकांना कर्ज देताना आकारत असलेला व्याजदर. आता मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी सांगितलं SLR आणि CRR. SLR म्हणजे काय, SLR मध्ये आणि CRR मध्ये फरक सांगितला होता. SLRला रोकड रक्कम, सोने आणि ते राखीव याच्यामध्ये RBI ठेवणे. आणि CRR म्हणजे काय, काही बँकांना, सगळ्या बँकांना RBIकडे काही रोख स्वरूपात ठेवीपैकी काही रोख स्वरूपात कॅश ठेवावं लागते, त्यालाच काय म्हणतात CRR. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य असतात. ते बँकांना ठेवीपैकी RBIकडे काहीतरी रोख रक्कम स्वरूपात ठेवणारा लागणारा हिस्सा म्हणजेच काय असणार आहे, CRR. भारतातील हरित क्रांती प्रामुख्याने कोणत्या पिकाशी संबंधित आहे, कापूस, ऊस, गहू व तांदूळ, चहा. कशाशी संबंधित आहे, गहू आणि तांदूळ. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. दारिद्र्य रेषेचे मोजमाप करण्यासाठी कोणत्या समितीचा अहवाल वापरण्यात आला, तेंडुलकर समिती, नरसिंह समिती, केळकर समिती आणि चेल्ल्या समिती. कोणत्या समितीचा, तेंडुलकर समिती. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. सार्वजनिक प्राधिकरणाला सार्वजनिक कर्तव्य पार पाडण्यासाठी कोणता रीट काढला जाता. आता ही रीट कोणत्या कलमात आहे हे महत्त्वाचं आहे. हेबिया कॉर्पस, मॅनमस, सर्शिओररी प्रोहिबिशन. तर कोणता काढला जातो मित्रांनो, मॅनमस. सार्वजनिक प्राधिकरणाचं काम कर्तव्य पार पाडण्यासाठी मॅनमस हा रीट्स किंवा हा आदेश काढला जातो. आता हॉबिया कॉर्पसमध्ये बेकायदेशीर अटकतेची मुक्तता केली जाते. सर्शिओररीमध्ये कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द करण्यासाठी, प्रोहिबिशनमध्ये कनिष्ठ न्यायालय अधिकाऱ्याच्या क्षेत्राबाहेर काम करण्यापासून रोखण्यासाठी. आणि क्यो वॉरंटो म्हणजे एखाद्या व्यक्तीने सार्वजनिक पद कोणत्या अधिकाऱ्याने धारण केले आहे याची चौकशी करण्यासाठी. सध्याच्या घटनात्मक तरतुदीनुसार 104वी घटना दुरुस्ती लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती आहे, 550, 552, 545, 543. तर किती आहे मित्रांनो, तर ती आहे 550. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता 550 का, 104ची घटना दुरुस्ती झाली त्यावेळेस आपल्या याच्यात पहिली संख्या किती होती, 552. 552 होतं. 2 अँग्लो इंडियन लोकांचे राखीव पद रिमूव्ह करण्यात आले 104वी घटना दुरुस्ती म्हणजे 2020मध्ये रिमूव्ह करण्यात आले. त्यावेळेस किती संख्या झाली, ती 550 झाली. आता 550 पैकी सध्या किती आहे प्रेझेंट, तर राज्यांमधून येतात मित्रांनो, राज्यांमधून येतात 530 आणि केंद्रशासित प्रदेशमधून येतात 20. ओके, असे होतात 550. ओके. छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय टिंबटिंबचे जनक मानले जाते. आरमार, भूदल, हवाई दल, पोलीस. तर कशाचे, आरमाराचे जनक मानले जाते किंवा नौदलाचे जनक मानले जाते. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. सावित्री फुले आणि ज्योतिबा फुलेसह भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेपैकी एक कोठे सुरू करण्यात आली, मुंबई, नागपूर, पुणे, सातारा. कुठे करण्यात आली, पुणे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे.
अशा प्रकारे मित्रांनो आपले 25 प्रश्न झालेले आहे. 25पैकी तुम्हाला किती मार्क मिळाले ते कमेंट बॉक्समध्ये कळू शकतात. लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून आम्हाला कळू शकतात. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट, नवनवीन प्रश्न बघायला मिळत असतात तुम्हाला द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. चला आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.